हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल पौर्णिमाज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर मी पण एकदम मस्त आहे. आज आपण सिम्पलची रेसिपी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी, जी आहे टोमॅटो बिर्याणी. पण टोमॅटो बिर्याणीमध्ये मी म्हटलं नुसतीच टोमॅटो होऊन जाईल, मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं सोयाबीन घालायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर, नसेल आवडत तर नुसतं आपण टोमॅटोवरती स्टॉप करूयात. तर ह्याच्यात काय ॲड करायचं आपल्याला, म्हणजे मी काय काय घेतलं हे तुम्हाला सांगते. 2 छोटे कांदे घेतले आहेत, त्यांना बारीक असं पातळ कट करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे. अद्रक लसूणचं पेस्ट घेतलं आहे 2 चम्मच छोटे. थोडंसं सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे. टोमॅटो मी 3 ते 4 घेतले आहेत, त्यांना चांगलं असं कट करून घेतले लांब लांब. थोडीशी दही घेतली, जेवढं आपल्याला टाकायचं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता, कारण हे आंबटच होणार आहे. तर थोडीशी दही ॲड करायचीच आपल्याला. तेजपत्ता घेतला आहे, हिरवी मिरची साईडलाच राहिली, सॉरी, 2 हिरवी मिरची घेतली आहे. आणि थोडंसं आपण घेतो आहे ह्याच्यामध्ये शहाजिरा, जो की मी साईडला ठेवला आहे, तो टाकूया तेलमध्ये. तर असं हे सिम्पलची रेसिपी आपली आणि झटपट 5 मिनटात बनवून रेडी होते. तर चला आपण सुरुवात करूयात. इथं मी चांगलं पातेलं, असं छोटंसंच पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात. चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरा टाकूया. 6 जिरा टाकला आहे, नॉर्मल जिरा नाही टाकला आहे. गरम मसाल्यातला जिरा टाकला आहे आपण. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकूयात. तेजपत्ता थोडंसं असं तडतड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊयात. कांदे पण चांगले गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आपण फ्राय करून घेऊ. तुम्हाला असं वाटत असेल की मी काही व्हिडिओ मराठीमध्ये आणि काही व्हिडिओ हिंदीमध्ये बनवते, म्हणजे बोलून. मला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं मी ज्या रेसिपीमध्ये, म्हणजे मला असं वाटत असेल की मी हिंदीमध्ये चांगलं बोलू शकते तर मी त्याच्यात बोलते. जर मला दुसऱ्या कुठल्याही ह्याच्यामध्ये जर मला मराठीत बोलावं वाटलं तर मी त्याच्यात बोलते. मला जसं कम्फर्ट होईल माझ्या स्वतःसाठी तसं मी बोलते. तर तुम्ही असं हे नका ठरवू की मराठीत पण व्हिडिओ बनवते आणि हिंदीत पण बनवते. तर मी दोन्हीत पण बनवते. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता. आणि तरी गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आपण ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करू. हे थोडं गोल्डन ब्राऊन झालं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 मिरची अशी तोडून टाकूयात. त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकू. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जातील टोमॅटो. मी इथे दही घेतली आहे. दहीमध्ये आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊया. आणि 1 चम्मच धना पावडर घेतले मी. ह्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याच्यामध्ये कुठलेही मसाले टाकायचे नाही आहेत, एवढंच टाकायचं. आता ह्याला आपण चांगलं फेटून घेऊयात. तर ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपले टोमॅटो असे चांगले थोडेसे असे नरम झाले. त्याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकूयात. सोयाबीन मी आदर्शला आवडतं म्हणून टाकते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकता, नाही तर सोयाबीनची काही गरज नाही आहे, कारण आपण स्पेशली टोमॅटो पुलाव बनवतो आहे. तर टोमॅटो बिर्याणी सुद्धा बनवू शकता तुम्ही त्याला. ह्याच्यामध्ये आपलं जाईल आपण मिक्स केलेला मसाला दहीमध्ये. ह्याला पण चांगलं असं आपण मिक्स करून घेऊयात. तर हे असं थोडंसं गरम झाल्यानंतर, पूर्ण मिक्स चांगलं झाल्यानंतर वास तर खूप छान येते, सुगंध खूप मस्त येते. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकूयात. छान असं मिक्स करून घेऊयात. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागेल. ह्याच्यामध्ये आपण कट केलेली कोथिंबीर पण टाकून देऊ. ह्याच्यामध्ये तुम्ही पुदिना सुद्धा ॲड करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं
मी एका साईडला गरम करून घेतलं होतं पाणी. तर आपण गरम पाणी ॲड करायचं ह्याच्यामध्ये. चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आणि हे कुकरमध्ये बनलं तर खूपच लवकर बनतं, पण आपण छोट्याशा पातेल्यामध्येच मी बनवायचं म्हणजे मला चांगलं वाटतं की पातेल्यात चांगलं बनतं. जर नसेल तर तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता. आता हे आपला टोमॅटो बिर्याणी नाहीतर टोमॅटो विथ सोयाबीन बिर्याणी म्हणू शकता. तर ही आपली रेडी होईल एक 5 मिनटात. तर आपण 5 मिनटात परत येऊया. तर हा टोमॅटो बिर्याणी विथ काही म्हणू शकता तुम्ही याला. टोमॅटो बिर्याणीसुद्धा म्हणू शकता, सोयाबीन बिर्याणी पण म्हणू शकता. तर ही आपली रेडी झाली आहे मस्त अशी. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर टाकून ह्याला सर्व करून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपण छान असं आज सिम्पलसी व्हेज बिर्याणी बनवली आहे. थोडीशी मी कोशिंबीरसुद्धा बनवली आहे. कोशिंबीरशिवाय तर मजाच नाही आहे. कोशिंबीर पण घेऊयात आपण इथे थोडीशी. आणि कसा वाटला तुम्हाला हा टोमॅटो राईस म्हणा या टोमॅटो बिर्याणी म्हणा किंवा टोमॅटो बिर्याणी काही म्हणू शकता तुम्ही, तुम्हाला जसं पाहिजे तसं बोला. आणि खायला खूप टेस्टी आणि यमी लागते. जर माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.